हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत आहात ना? आज आपण गव्हाच्या चिकाचा तोंडात विरघळणारा पांढरा शुभ्र पापड ही रेसिपी पाहणार आहोत. पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कळेल. खूप छान होतात आणि इतके क्रिस्पी होतात ना की अगदी खरंच तोंडात विरघळतात. एकदा अवश्य अशा प्रकारे बनवून बघा आणि बनवल्यानंतर कसे झाले ते मला सांगायला अजिबात विसरायचं नाही. हे बघा किती छान असा आवाज येतोय, कुरुम कुरुम, आणि अजिबात तेलकट नाही झाली. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा मी मोठी वाटी गव्हाचा चीक घेतला आहे. 3 दिवस गहू भिजवले होते. त्यानंतर ते बारीक करून घेतले, गाळून घेतला आहे बघा चीक. अशा प्रकारे आपण एक मोठी वाटी चीक घेतला आहे. एका मोठ्या वाटीमध्ये कमीत कमी 25 पापड तयार होतात मैत्रिणींनो. अवश्य बनवून बघा, खूप छान टेस्टी लागतात आणि करायला एकदम सोपे आहेत. अजिबात त्याला जास्त त्रास पडत नाही. त्यानंतर आपण बघा मी पातेलं घेतलं आहे, त्याला तेल लावणार आहे, कारण खाली चीक आहे तो चिकटू नाही म्हणून जास्त. कारण गव्हाचा चीक आहे तो जास्त प्रमाणामध्ये चिकटला जाऊ शकतो, म्हणून आपण त्याला चांगलं तेल लावून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे सर्व पातेल्याला तेल लावलं म्हणजे तो चीक आहे तो जास्त प्रमाणात चिकटणार नाही. त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं सुरुवातीला आपण गॅस सुरू केला आहे बघा, आणि पातेलं चांगलं गरम होऊन द्यायचं आहे. त्यामध्ये आपण सुरुवातीला पाणी घालणार आहोत. अगदी थोडंच घालणार आहोत, म्हणजे अगदी पाववाटी पाणी घालायचं आहे, आणि नंतर आपण चीक घालायचा आहे, म्हणजे तर आपल्याला छान असा हलवायला येईल. खूप सुंदर आणि करायला एकदम सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो. खानदेशी पद्धत आहे. एकदा अवश्य अशा प्रकारे बनवून बघा. हे बघा असं आपण त्यानंतर आपण हलवणार आहोत. घट्ट होतं पण करायला एकदम छान, आणि महत्त्वाचं म्हणजे टेस्ट एक नंबरच लागते. पांढरे शुभ्र पापड होतात. तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल, म्हणजे सगळ्या ठिकाणी बनवले जात नाहीत. हे खानदेश पद्धतीमध्ये खानदेश भागामध्ये बनवले जातात बघा अशा प्रकारचे गव्हाच्या चिकाचे पापड. त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि छान असं हलवून घेणार आहोत बघा. घट्ट गोळा होतो, पण नंतर आपण ते मीडियम गॅसवर छान वाफेवर शिजवून घेणार आहोत. आपण पुन्हा थोडंसं पाणी घालणार आहोत, म्हणजे आपलं जे चीक आहे तो छान असा शिजला जाईल. जो भांडं होतं ते भांडं मी धुवून घातलं आहे. पुन्हा आपण अर्धी वाटी पाणी घातलं आहे आणि छान असं आपण हलवून घेणार आहोत. ते पाणी मिक्स करणार आहोत चिकामध्ये. पाणी येथे मी गरम पाण्याचा वापर केला आहे मैत्रिणींनो, म्हणजे चीक आहे तो आपला पटकन शिजला जाईल. हे बघा असं छान हलवून घ्यायचं. खूप सुंदर. सर्वांना एक नम्र निवेदन आहे की आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही छान छान अशा नवीन रेसिपीचा आनंद घ्याल, आस्वाद घ्याल. खूप सुंदर अशा वेगवेगळ्या रेसिपी दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे मैत्रिणींनो, आणि तुम्ही सपोर्ट करायचा आहे. तुमच्या सपोर्टची खूप आवश्यकता आहे आणि व्हिडिओ शक्यतो पूर्ण पाहायचा आहे. 5 मिनटं आपण एकदम लो फ्लेमवर 5 मिनटं वाफ दिली, त्यानंतर आपण काढला आहे बघा. बघा चिकाचा रंग आहे तो बदलला आहे आणि आपला चीक अगदी 90% शिजला आहे. अजून आपण त्याला छान अशी वाफ देणार आहोत, म्हणजे चीक आहे तो आपला छान शिजला जाईल आणि पापड आहे ते खूप छान होतील. त्यानंतर मी पांढरे तीळ घातले आहेत. तीळ पापडामध्ये खूप छान दिसतात. तुम्ही बनवल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच. हे बघा छान असं आपण हलवून घ्यायचं आहे. सुरुवातीला तीळ नाही घालायचे, नंतर घालायचे, म्हणजे ते खाताना आपण तळल्यानंतर खूप छान लागतात. पुन्हा आपण झाकण ठेवणार आहोत 5 मिनटं मीडियम फ्लेमवर. झाकण काढलं आहे बघा, बघू शकता आपण. असं छान हलवून घ्यायचं आहे. तुम्ही जेवढं त्याला हलवाल तेवढं छान होतात पापड. आपण आता गॅसची फ्लेम बंद केली. त्यानंतर आपण ताटामध्ये जो चीक आहे तो काढून घेतला आणि हलक्या हाताने तो आपण गरम आहे तोपर्यंतच तो मळून घ्यायचा आहे. थोडंसं तेलाचा हात लावायचा, जास्त तेलाचा वापर नाही करायचा, कारण
ते पीठ आहे ते एकदम मऊ लुसलुशीत होईल म्हणून थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे बघा अशा प्रकारे. आणि छान असं मळवून घ्यायचं आहे तेल लावून. मी छान असं मळवून घेतलं. त्यानंतर हे बघा आपण तुम्हाला जेवढा छोटा मोठा आकाराचा हवा आहे त्या आकारामध्ये तुम्ही अशा प्रकारे गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत. मी खाली पॉलिथिनचा पेपर लावला आहे, त्याला थोडंसं तेलाचा हात पुसायचा आहे. एकदाच पुसायचा, पुन्हा तेल नाही लावलं तरी चालतं. आणि अशा प्रकारे तुम्ही बेलण्याने ते लाटून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढा पातळ हवा आहे तेवढा पापड तुम्ही पातळ लाटू शकता. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पुरी यंत्रामध्ये करू शकता, पण पुरी यंत्रामध्ये थोडंसं जाड होतो म्हणून मी सर्व पापड आहे ते अशा प्रकारे लाटून घेतले आहेत. हे बघा किती छान असा ट्रान्सपरंट आपला पापड तयार झाला आहे. मी सर्व पापड तयार करून घेतले आणि एक दिवस घरामध्ये आणि एक पूर्ण दिवस उन्हामध्ये सुकवले होते. अजिबात सुकायला त्याला वेळ लागत नाही. छान असे आपले एका वाटीमध्ये 25 पापड तयार झाले आहेत. छान असे सुकले आहेत मैत्रिणींनो. बघू शकता आपण किती छान असे ट्रान्सपरंट आपले पापड तयार झाले आहेत. हे बघा किती छान. आणि ती तर बघा किती छान दिसत आहेत त्यामध्ये. आणि तळल्यानंतर तर खूप छान अशी चव लागते त्याची. चिकाचे पापड मी तुम्हाला तळून दाखवते. बघा किती छान अगदी पापड आहे तो आपला दुप्पट तिप्पट फुलतो. छान गरम तेल करायचं, नंतर मीडियम गॅसवर जे पापड आहे ते आपण छान बघा किती छान फुलतो आहे आपला पापड. छान तळून घ्यायचे आहेत. खूप सुंदर अगदी कुरकुरीत होतात. आणि करायला थोडंसं मेहनत आहे पण छान लागतात. करोडपेक्षा कमीच मेहनत आहे त्याला. अशा प्रकारे आपण छान ते तेलामध्ये तळून घेत आहोत. आपण माझा व्हिडिओ कुठून पाहतात, कुठल्या गावातून, कुठल्या राज्यातून, कुठल्या देशातून ती मला कमेंट करून सांगायचं आहे. म्हणजे मला तुमचे आभार मानण्यास खूप आनंद वाटेल आणि माझी रेसिपी कोण कोण बघतं ते पण मला कळेल. आणि सर्वांनी लाईक आणि कमेंट्स करायचे आहे. काही मैत्रिणी अजिबात कमेंट्स करत नाही, फक्त व्हिडिओ पाहतात. तर प्लीज कमेंट्स करत जावा, म्हणजे मला तुमचे मनापासून आभार मानण्याची संधी मिळेल आणि खूप छान वाटेल की आपण व्हिडिओ पाहिला आहे माझा म्हणून. हे बघा किती छान असा पापड आपला फुलला आहे. तुम्ही कमेंट केली म्हणजे कळतं की तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आहे. त्यामुळं कमेंट करायची आहे. आणि जे शेजारचं हाईपचं बटन आहे ते पण आपण प्रेस करायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे थोडीशी तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करून घ्यायचं आहे. आणि चॅनलला आपण अजून माझ्या व्हिजिट दिली नसेल तर पटकन व्हिजिट देऊन बेल आयकन प्रेस करून शेअर करायचे आहे तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये. चला तर मग सर्वांचे मनापूर्वक खूप खूप धन्यवाद. भेटूयात मग अशाच छानशा नवीन रेसिपीमध्ये. बाय बाय.